स्टार्ट. महोदय, परिच्छेद. शेतमजुरांना किमान वेतन व इतर सवलती मिळण्याच्या दृष्टीने शासनाकडून होणाऱ्या उपाययोजनेबद्दल आपण विचारणा केलेवरून मला खालीलप्रमाणे खुलासा करावयाचा आहे. शेतमजुराचे किमान वेतन व इतर सेवाविषयक तरतुदी किमान वेतन अधिनियमान्वये निश्चित केल्या आहेत. त्यासंबंधीच्या अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यांच्या प्रती प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या विषयासाठी राज्याची 3 विभाग करून प्रत्येक विभागात शेतमजुरासाठी किमान वेतन दर सारखेच आहेत, परंतु रोजावर काम करणाऱ्या शेतमजुराने 7 तासापेक्षा कमी काम केले असेल तर त्या प्रमाणातच त्याला वेतन मिळेल. खेड्यात प्रत्येकाकडे घड्याळ नसते व प्रत्येक भागात स्त्री व पुरुष मजुराच्या कामावर येण्याच्या व परतण्याच्या वेळाही निरनिराळ्या असतात. त्या भागातील प्रथा व पद्धती लक्षात घेऊन शेतमजुराचे कामाचे तास व त्याला त्याबद्दल मिळावयाचा रोजगार निश्चित केला जावा, अशी भूमिका आहे. शेतमजुरामध्ये रोजावर काम करणाऱ्या शेतमजुराप्रमाणेच सालाने काम करणारे सालदार व महिन्यावारी काम करणारे महिनेदार असेही प्रकार आहेत. सालदार व महिनेदार यांच्या काम करण्याच्या पद्धती व प्रथा निरनिराळ्या भागात निरनिराळ्या असतात. शेतावरील कामाप्रमाणेच बैलगाडी यांची काळजी घेणे व इतर कामेही ते करतात, तेव्हा त्यांच्या बाबतीत कामाच्या तासाची मर्यादा अशी घालता येत नाही. त्यामुळे त्या भागात प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार सालदार व महिनेदार यांच्याकडून काम करवून घेण्याची मुभा शेतमालकाला देणे आवश्यक झाले आहे. परिच्छेद. भर पगारी सुटीची तरतूद रोजाने काम करणाऱ्या शेतमजुराला लागू नाही, परंतु महिनेदाराला महिन्यातून 2 व सालदाराला वर्षातून 24 दिवस भर पगारी रजा मिळावयास पाहिजे. म्हणजे अशी रजा घेतल्यामुळे त्याच्या वेतनात कपात करता येणार नाही. ही रजा केव्हा व एकावेळी किती घ्यावी हे शेतकरी व शेतमजूर यांच्या परस्पर संमतीवर सोपविणे योग्य होईल. बहुसंख्य शेतमजूर व लहान शेतकरी हे दोघेही शिक्षित नसल्यामुळे त्यांना शेतमजुराचे किमान वेतन दर व इतर तरतुदी समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यांच्या तक्रारीचे निवारण करताना ही गोष्ट लक्षात घेऊन त्या भागातील विशिष्ट प्रथा विचारात घेऊन समझोत्याने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणे जरूर आहे. कामगार आयुक्त व कामगार विभागाचे सर्व अधिकारी यांना या कामात गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतीचे सचिव यांना सर्वतोपरी मदत करावी, अशी सूचना पूर्वीच पाठविण्यात आल्या आहेत. स्टॉप.